माजी नगरसेविका हर्षदा समाधान कायकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग 26 मध्ये माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी प्रभागातील विविध ठिकाणी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानं प्रभाग 26 मध्ये दिनांक 11 डिसेंबर 2024ला सायंकाळी 4:30 ते 6 वाजेदरम्यान खुटवड नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, प्रियंका गार्डन, जनकनगरी, विघ्नहर्ता कॉलनी, वरुंदावन नगर या परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनिल राऊत, श्रावण खैरनार, शशिकांत टिळे, माधवराव टिळे, मोहन कटके, उमेश कर्नावट, ओंकार राऊत, वामन सोनार, उज्ज्वला प्रवीण सोनवणे, उज्ज्वला प्रवीण सोमवणे, सुरेखा बबन घुगे, रुपाली येवले, रुपाली किरण पाटील, अशोक होळकर, राहुल पाठक, मयूर तुरकणे, अक्षय मांडवरे, नवनाथ गायकर, पंढरीनाथ लोहकरे, रवींद्र झिटे, राजेंद्र शेवाळे आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आमच्या इथं बरेचसे प्रॉब्लेम होते, पण ताईंनी आमच्यापर्यंत पोहोचून आमचे एक एक प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केले. याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. नगरसेवक इथे आहेत उपस्थित, त्यात मधुभाऊ पण नाही आहे. पण आता हे जे नगरसेवक कामं करतात यांचे काम करण्याची पद्धत डायरेक्ट नागरिकांशी संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी समजून काम करण्याची पद्धत, आणि मग ते रस्त्याचे काँक्रिटीकरण असेल, पाण्याचा प्रश्न तर अजूनही गंभीर आहे, पण त्यांच्या प्रयत्नाला कुठं यश नाही येऊ राहिलं त्यांनाच माहिती. तर सगळ्यांतर्फे एक विनंती आहे का पाण्याचा प्रश्न लवकर सोडवावा, आणि जे आता चाललेलं आहे याला आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि पाठिंबा आहे. आज तुम्ही बघतायत की प्रभाग 26मध्ये गेल्या एखाद्या वर्षापासून कंटिन्यू कामांचा धूमधडाका चालू आहे, आणि आज त्याच माध्यमातून आपण जनकनगरीमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं उद्घाटन, भूमिपूजनाचा कार्यक्रम इथे पार पडला आहे. खरं तर विशिष्ट कॉलनी नसून संपूर्ण जनकनगरी आणि आमराछाया कॉलनीचे रस्ते आपण इथे काँक्रिटीकरण करून देणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की तुम्हा आम्हा सर्वांचे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देऊ केलेल्या निधीतनं आम्ही ही जनतेची कामं करतोय. कारण प्रशासक आहे याची कल्पना साहेबांनासुद्धा आहे, आणि साहेबांचं नेतृत्व ह्या सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, आणि त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण साहेबांच्याकडे कुठलं आम्ही काम मागायला गेलो की साहेब ह्या घटकाची ह्या कॉलनीमध्ये गरज आहे, तर साहेबांना माहिती नसतं की खाली कॉलनी कशी आहे किंवा ती कॉलनी विशिष्ट वर्गाला मानणारी आहे की नाही. साहेबांचं असतं की नाही, हे पैसे घ्या आणि त्या लोकांचे प्रश्न सुटवा. म्हणजे आमचा जो आम्ही ज्याला लोकनेता मानतो किंवा आमचे शिवसेना प्रमुख जे आता आहे, शिवसेना नेते, ते जर खालच्या लोकांचा विचार करतायत तर निश्चितच आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, खरं तर स्थानिक स्वराज्य म्हणजे हेच की स्थानिक लोकांचा विचार करण्यासाठी किंवा स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो, आणि त्या माध्यमातून निश्चित आम्ही ही जाणीव ठेवून आम्ही आज ह्या पद्धतीने कामं करतोय. खरं तर खंत वाटते किंवा मग त्यासाठी मी क्षमस्वी आहे की जनकनगरीमध्ये जरा उशिरा आम्ही एंट्री केली आहे, पण जे म्हणतात की लेट पण थेट अशा पद्धतीने जनकनगरीचं काम होते. आणि खरंच मी मनपूर्वक मी आता एवढी उद्घाटनं केली आहेत, पण मला इथे अगदी मनस्वी तुमचं सगळ्यांचं इथे मला खूप अभिनंदन करावंसं वाटतंय, खूप आभार मानायचं वाटतंय. तुम्ही इतक्या ताकदीने आणि इतक्या संख्येने इथे उपस्थित झालात म्हणून शिवसैनिकाच्या वतीने मी सगळ्यांचं मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज या खुटवड नगरमध्ये इन्कम टॅक्स कॉलनीजवळ या रॉ हाऊसमधले जे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं उद्घाटन आपण करत आहोत, याच्यात मोठं श्रेय हर्षदाताई गायकर, हारोटे साहेब, तसंच आपले अलका आयरे आणि शिवाजीराव जाधव या चौघं मधुकरराव जाधव या चौघं नगरसेवकांचं खरोखर कौतुकास्पद काम आहे. भरपूर त्यांनी निधी आणला वरून, मुख्यमंत्रीच्या सहायता निधी म्हणून त्यांनी निधी आणलेला आहे, आणि तो नगरसेवक त्यांचं आज प्रशासक असताना सुद्धा एवढं कौतुकास्पद काम आहे ते खरोखर अगदी चांगल्या अगदी कासवाच्या गतीने अगदी मस्त चाललेलं आहे. आणि हळूहळू करून सगळं त्यांनी व्यापलेलं आहे. मागं आपले ग्रीन जिम झालं, तिकडं पेवर बाग बसवणं झालं, असं बरेच त्यांनी जवळजवळ 2 ते 2.5 कोटीचा निधी आणून आपल्या या वार्डाच्या विकासाला हातभार लावलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांतर्फे सर्व त्यांना शुभेच्छा देतो, आणि भावी वाटचालीस आपण सर्वांनी मिळून त्यांना शुभेच्छा देऊया.
आज जनकनगरीत काम होत असताना माननीय नगरसेविका आमच्या भगिनी हर्षदाताई गायकर, अलकाताई आहेरे आणि हे काम करत असताना ज्यांनी हे कामाचा निधी आणला अशा आमच्या हर्षदाताई. खरं तर या जनकनगरीत काम करताना आम्हालाही मनस्वी आनंद होत आहे आणि एवढी जी आमच्या माता भगिनी जमल्या, बंधू सर्व जमले, त्याबद्दल खास करून आनंद होत आहे. माझ्या मते काम इथे काँक्रिटीकरणाचं आहे, सर्व काँक्रिटीकरण होणार आहे. जवळजवळ जनकनगरीत आपण बघितलं असेल तर हर्षदाताईच्या माध्यमातून माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते, शिवसेनेचे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मार्फत जो निधी आला आहे त्याच्यातून ही 2.5 कोटीची कामं या नगरीत होत आहे आणि हे काम करत असताना ह्या सर्व नागरिकांचं सहकार्य नक्कीच लाभत आहे आणि त्याच्यामुळे ह्या नागरिकांच्या मागणीमुळे आज हे काम होताना आणि उद्घाटन करताना मनस्वी आनंद होत आहे. कारण आपण बघितलं असेल ही कॉलनी पहिल्यांदा एकत्र आली आणि म्हणून आम्हाला जास्त आनंद आहे. खरं तर प्रत्येक आपण प्रभागात बघितलं असेल, ह्या प्रभाग क्रमांक 26 हा महानगरपालिकेतला सर्वात मोठा प्रभाग आहे आणि तरीही आम्ही तो विकास सर्व नागरिकांपर्यंत पोचू शकलो, हा आनंद आहे. आणि हे सर्व काम करत असताना माझ्या मते हे सर्व कामांचं श्रेयही ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून दिलं त्या सर्व माझ्या माता भगिनींना जातं. म्हणून आम्ही हर्षदाताई, मी असेल, आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक 3 आहे आणि एक भाजपच्या आमच्या अलकाताई होत्या, त्यांच्यासह आम्ही सर्वांना आमच्या चौघांचाही तर्फे त्यांचे सर्वांचे आभार मानतो. सर्व नागरिकांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण आम्हाला संधी दिली, त्याचं आम्ही कामाचं सोनं करू शकलो. म्हणून आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. तिकडच्या भावांना त्रास दिला. जय श्रीराम. गणपती बाप्पा या रस्त्यावाले घ्या ना. हां हां, एक इकडे बघा. गणपती बाप्पा. बस म्हणजे कसं आहे माहितीये का, तिकडे आमच्या दारापुढे पूर्ण माड्याचा रेला असतो.